नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जलसंपदा विभाग भरती आजपर्यंत झालेले मित्रांनो सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तर मित्रांनो, हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत. आपल्यापर्यंत जेवढे पण प्रश्न आलेत मित्रांनो, ते प्रश्न आपण सर्व इथे घेतलेले आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना 3 समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष किती रुपयाची मदत केली जाईल किंवा जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे 6,000 रुपये. पुढचा प्रश्न, 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा. तर मित्रांनो, 2021च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय नीरज चोप्रा हा ठरलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, सतत रिपीट होत आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणती नदी ही भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी म्हणून ओळखली जाते? तर योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. तर मित्रांनो, ही प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकता कामा नये. तर भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी म्हणून गोदावरी या नदीला ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, पहिले दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी तयार होणार आहे किंवा तयार केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे ग्वाल्हेर. पुढचा प्रश्न पाहूया, महार वतन व्यवस्था रद्द करण्याचे विधेयक 17 सप्टेंबर 1937 रोजी डॅश डॅश यांनी मुंबई विधान परिषदेत मांडले होते? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे किंवा कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे श्री रमेश बैस. तर मित्रांनो, श्री रमेश बैस हे आपले सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न, ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? मित्रांनो, पहिली भारतीय महिला विचारलेला आहे, लक्षात ठेवा. तर योग्य उत्तर आहे कर्णम मल्लेश्वरी. तर कर्णम मल्लेश्वरी ह्या ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 74वी घटना दुरुस्ती कोणत्या साली करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे 1992. तर मित्रांनो, 74वी घटना दुरुस्ती ही 1992 या वर्षी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कोणत्या दिवशी झाली होती? त्याचं उत्तर आहे 28 ऑगस्ट 2014. तर प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात ही 28 ऑगस्ट 2014 या दिवशी झालेली होती. पुढचा प्रश्न, बांगलादेशी लष्करी, निमलष्करी आणि नागरिकांचा समावेश असलेली एक गनिमी प्रतिकार चळवळ होती, तिला डॅश डॅश या नावाने देखील ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे मुक्ती वाहिनी. मित्रांनो, बांगलादेशी लष्करी, निमलष्करी आणि नागरिकांचा समावेश असलेली एक गनिमी प्रतिकार चळवळ होती, जिला मुक्ती वाहिनी या नावाने देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? तर मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीला देखील आलेला होता. लक्षात ठेवा, प्रश्न कोणत्या प्रकारचे येत आहेत आणि पॅटर्न कोणत्या प्रकारचा वापरला जात आहे. तर योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय. ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राममोहन रॉय यांनी केलेली होती. मित्रांनो, कोणत्या साली केली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, ICC वर्ल्ड कप उपविजेता कोणता देश ठरलेला आहे? मित्रांनो, प्रश्न नीट वाचायचा आहे. ICC वर्ल्ड कप उपविजेता कोणता देश ठरलेला आहे? तर मित्रांनो, पर्यायामध्ये 4 पर्याय असतात, तुम्हाला माहीत आहेत. तर त्यामध्ये श्रीलंका, भारत, इंग्लंड आणि अजून कोणता तर देश होता. तर मित्रांनो, उपविजेता विचारला आहे, तर याचं योग्य उत्तर असेल आपला भारत देश. तर मित्रांनो, ICC वर्ल्ड कप उपविजेता आपला भारत देश ठरलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की विजेता देश, ICC वर्ल्ड कप विजेता देश कोणता ठरलेला आहे ते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या शहरातील महानगरपालिका भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते? तर योग्य उत्तर आहे मुंबई शहराची बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्यालाच आपण BMC या नावाने देखील ओळखतो. तर मित्रांनो, मुंबई शहराची बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका म्हणून देखील ओळखली जाते.
तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर 29 महानगरपालिका आहेत, हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे अहमदनगर. तर मित्रांनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे वॉशिंग्टन DC. तर मित्रांनो, जागतिक बँकेचे मुख्यालय हे वॉशिंग्टन DC या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारताला सर्वात लांब जमीन सीमा कोणत्या देशाची लाभलेली आहे? तर उत्तर आहे बांगलादेश. तर मित्रांनो, भारताला सर्वात लांब जमीन सीमा ही बांगलादेश या देशाची लाभलेली आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या साली जून महिन्यात 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर योग्य उत्तर आहे 1969 ह्या साली. तर मित्रांनो, 1969 या साली जून महिन्यात 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होतं. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते? तर उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर मित्रांनो, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले हे होते. तर मित्रांनो, मागच्या तलाठी भरतीला देखील हा प्रश्न येऊन गेला होता की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? तर हे देखील महात्मा फुले यांनीच केलेली होती. तसेच मित्रांनो, जिल्हा परिषदेला प्रश्न आला होता की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर होतं 24 सप्टेंबर 1873. मित्रांनो, तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. हा प्रश्न फिरून फिरून असाच विचारला जात आहे. पुढचा प्रश्न, आत्मीय सभा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे कोलकाता. तर मित्रांनो, आत्मीय सभा ही कोलकाता या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. आणि आत्मीय सभा कोणी स्थापन केली होती? तर ती राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभा स्थापन केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया, उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. तर मित्रांनो, उभा दांडा हे जे पुळण आहे ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, माथेरान हे कोणत्या वस्तीचे उदाहरण आहे? किंवा माथेरान या ठिकाणी कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? तर योग्य उत्तर आहे डोंगरमाथा. तर पुढचा प्रश्न, आपले महाराष्ट्र राज्य भारताच्या कोणत्या भागात वसलेले आहे किंवा कोणत्या दिशेला वसलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पश्चिम भागात. तर मित्रांनो, आपले महाराष्ट्र राज्य भारताच्या पश्चिम भागात बसलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे स्थापन केली होती किंवा कोठे सुरू करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे सातारा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा ही सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती किंवा सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? त्याचं उत्तर आहे पीठ. तर मित्रांनो, काश्मीर खोऱ्यात पीठ या प्रकारची मृदा आढळते. पुढचा प्रश्न पाहूया, कोणते घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते? त्याचं उत्तर आहे सिलिकॉन. तर मित्रांनो, सिलिकॉन हे घटक सोलर सेलमध्ये वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूया, जागतिक मूकबधीर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे 26 सप्टेंबर. तर मित्रांनो, 26 सप्टेंबर या दिवशी जागतिक मूकबधीर दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त कापसाचे उत्पादन कोणत्या विभागात होते किंवा केले जाते? तर योग्य उत्तर आहे विदर्भ. तर मित्रांनो, विदर्भ या विभागात सर्वात जास्त कापसाचे उत्पादन केले जाते. पुढचा प्रश्न, मानवामध्ये बीजांड आणि शुक्रजंतूचा संयोग कोठे होतो? तर याचं उत्तर आहे फिलोपिन ट्यूब. तर मित्रांनो, मानवामध्ये बीजांड आणि शुक्रजंतूचा संयोग हा फिलोपिन ट्यूबमध्ये होतो. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झालेली आहे?
तर याचं उत्तर आहे ब्रशमूलक उद्रेक. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ब्रशमूलक उद्रेक याने झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे 1951-52. तर 1951-52 या सालामध्ये भारतातील पहिली सर्वसाधारण निवडणूक झालेली आहे. पुढचा प्रश्न. साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याला साखरेचे भांडार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे अप्सरा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी ही अप्सरा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नागालँडचा राज्यत्व दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे 1 डिसेंबर. तर 1 डिसेंबर या दिवशी नागालँडचा राज्यत्व दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. कोटा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान. तर मित्रांनो, कोटा हे औष्णिक विद्युत केंद्र राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्राणहिता नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पसरलेले आहे? तर योग्य उत्तर आहे पूर्व महाराष्ट्र. मित्रांनो, प्राणहिता नदीचे खोरे हे पूर्व महाराष्ट्र या भागामध्ये पसरलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतून होतो? तर योग्य उत्तर आहे अरवली पर्वतरांग. मित्रांनो, साबरमती नदीचा उगम हा अरवली पर्वतरांगेतून होतो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी मूळशंकर हे कोणाचे मूळ नाव आहे? तर योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न पाहूया. आत्मीय सभा कोणी स्थापन केली होती? तर योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय. तर मित्रांनो, राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली होती. आणि ती कुठे केली होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कृष्णा गोदावरी पाणी विवाद नोटीस कोणत्या 2 राज्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, कृष्णा गोदावरी पाण विवाद नोटीस हा कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणामार्फत प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते मित्रांनो हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि तो कोणत्या कामासाठी त्यांच्या देण्यात आलेला आहे? तर तो समाजसेवा या साहित्यासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना मिळाला होता. हे तिन्ही पॉईंट लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 36 उपग्रहासह भारतातील सर्वात मोठ्या डॅश डॅश या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. तर त्याचं नाव होतं मित्रांनो LVM-3. तर LVM-3 या भारतातील सर्वात मोठ्या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं होतं. LVM-3 हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यावर प्रश्न 100% रिपीट होण्याची शक्यता आहे. तर पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया. ऋषी सुनक यांनी कोणाला गृहसचिव पदावरून हटवले? तर याचं उत्तर आहे सुएला ब्रेवरमन. तर सुएला ब्रेवरमन यांना ऋषी सुनक यांनी गृहसचिव या पदावरून हटवलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले जलसंपदा विभागाचे आपल्यापर्यंत आलेले प्रश्न. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.